नमस्कार, मी कोमल अवताडे. MCN न्यूज प्रस्तुत मराठवाडा काल आज उद्या या आमच्या विशेष भागामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजचा आपला चर्चेचा विषय आहे मराठवाडा आणि अर्थकारण. आणि यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याला आपल्या स्टुडिओमध्ये लाभलेले आहेत सन्माननीय DS काटे सर. सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. सरांची एकूण 4 पुस्तके प्रकाशित झाली आहेत, सोबतच रिसर्च पेपर्स आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्यांनी दिले आहेत. सरांना आपण त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून विविध न्यूजपेपरमध्ये आलेल्या त्यांच्या लेखाच्या माध्यमातून आपण त्यांना ओळखतो. सरांचा अर्थकारणामध्ये दांडगा अनुभव आहे आणि सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर भारताची अर्थव्यवस्था आपल्याला अक्षरशः कोलमडलेल्या अवस्थेत दिसून येते. तर ही सगळी अशी परिस्थिती असताना आपला मराठवाडा नेमकं अर्थकारणात कुठं आहे हे सगळं आपण सरांकडे जाणून घेणार आहोत. सोबतच कशा प्रकारे अर्थकारण आपलं मजबूत होऊ शकतं यावरही सर आपल्याला मार्गदर्शन करतील. कारण रिझर्व्ह बँकेमध्ये काय काय असावं, काय काय बदल व्हायला हवेत याबद्दल सुद्धा सरांनी त्यांच्या रिसर्चच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेत. निश्चितच मराठवाड्यासाठी खूप काही चांगलं मार्गदर्शन सरांकडे असणार आहे. सर, सगळ्यात पहिले तुमच्यासाठी प्रश्न असा असेल की मराठवाड्याचं अर्थकारण तुम्ही कसं बघतात? बऱ्याच वर्षापूर्वीचं, सध्याचं आणि कोरोनानं केलेल्या घातामुळे काय एकूण अर्थकारणाची सूत्रे मराठवाड्यात सुरू आहेत? कोरोनाच्या महामारीनंतर जागतिक सर्व अर्थव्यवस्था तर ठप्प झालेल्या आहेत. पण जे काही भाग, राज्य, जिल्हे, विभाग, देश थोडे सधन असतील किंवा ज्यांची क्रयशक्ती, ज्यांचा GDP मध्ये हातभार जो असतील जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, त्या भागाला म्हणावा असा या कोरोनाचा प्रादुर्भाव इतर विभागापेक्षा कमी बसला. पण मराठवाड्यासारखा पहिल्यापासून जो एक आपण आर्थिक जो मागासलेपणा होता, आर्थिक ज्या सुविधापासून जे मराठवाडा आतापर्यंत वंचित होता, तर येथे तसा विचार जर केला तर शेतीवर आणि रोजगार निर्मितीवर जास्त तरुण वर्ग, कामगार वर्ग हा अवलंबून असल्यामुळे मराठवाड्याला ह्या रोगाचा किंवा लॉकडाऊनचा, टाळेबंदीचा जो असेल तर सगळ्यात मोठा प्रादुर्भाव हा मराठवाड्यात जाणून येतो. याचं एकच कारण आहे की येथील लोकांची क्रयशक्ती, त्याचबरोबर GDP, सकल राष्ट्रीय उत्पन्न जे पर डोई असेल किंवा पर डोई जे उत्पन्न असेल ते जवळजवळ महाराष्ट्राच्याच जर कम्पेअर जर केलं, आपण इतर जिल्ह्याच्या याच्याने जर कम्पेअर जर केलं तर जवळजवळ फक्त 25% आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला एक जर मनुष्य वर्षाचं वार्षिक 2.25 लाख रुपये, 3 लाख रुपये उत्पन्न जर काढत असला तर त्याच्या 25%च आपल्याकडं म्हणजे जवळजवळ 50-55 हजारापर्यंतच आपल्याला वर्षाचं उत्पन्न एक कामगार म्हणा किंवा एक मनुष्य म्हणा तर डोईगोनी तेवढं आपलं उत्पन्न मराठवाड्यात होतं. दुसरी गोष्ट सांगायची जर ठरली तर कुठलाही अर्थास्य पुरुषोद असो, अर्थाचं मूळ हे सगळ्याच मनुष्याच्या मुळाबरोबर जडलेलं आहे. आणि जागतिकीकरणानंतर मनुष्य हा जे कुठलाही असो तर हा पूर्ण पैशाशी गोल पृथ्वीप्रमाणे फिरतो. आज मी बऱ्याच वेळेस सांगतो की श्वासाबरोबरच श्वासा एवढीच पैशाला सुद्धा महत्त्व आलेलं आहे. त्याच्याशिवाय मनुष्य जगू शकत. पण ज्यांच्याकडं बख्खळ पैसा आहे, जगण्याची जीवनशैली चांगली आहे, उत्पन्न चांगलं आहे, त्यांच्या जीवनशैलीनुसार अर्थप्राप्ती वाढत चाललेली आहे, त्या लोकांचं सध्या या युगामध्ये थोडंफार सुखी चांगलं जीवनमान जगता येत. पण आपण जो म्हणतोय आपल्या मराठवाड्यामध्ये तीच परिस्थिती उलटी दिसते. याचं मुख्य कारण म्हणजे मराठवाड्यामध्ये जो बँकिंगचं जे क्षेत्र आहे तर त्याचा विस्तार मॅडम एकदमच कमी आहे. बाकीकडे 100% जर बँक जर असल्या तर आपल्याकडे 8 ते 10% बँकाच्या आहेत. जोपर्यंत माणसाला फायनान्स, अर्थपुरवठा कमी व्याजामध्ये सहजासहजी उपलब्ध होत नाही, तो मला नाही वाटत का ह्या कालावधीमध्ये त्याचं काही प्रगती करू शकेल, काही व्यवसाय करू शकेल. नेमकं तीच परिस्थिती आपल्याकडे अशी झालेली आहे की मराठवाड्यामध्ये उत्पन्न, शेती हे ते तर तो दुर्भिक्ष आहेच, पण ज्या सरकारी सुविधा ज्या पाहिजे किंवा जे मायक्रो फायनान्स जे पाहिजे, प्रत्येकाला फायनान्स कसं मिळेल, प्रत्येकाला उद्योग कसे करता येईल, व्यवसाय कसे मराठवाड्यात वाढता येतील, तर ह्या
हे प्रयत्न इथनं पुढं व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला हे वाटतंय की या मराठवाड्यामध्ये स्थलांतरांचा प्रॉब्लेम भरपूर मोठा आहे. कारण इथं एवढे मजूर लोक, तरुण लोक यांच्या हाताला काम नसल्यामुळं ते दुसऱ्या राज्यामध्ये, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांचं स्थलांतरित होतात. तसं जर बघितलं तर मराठवाडा ही संतांची भूमी आहे. येथे सगळ्या प्रकारचे संत होऊन गेलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज असो, शिर्डीचे साईबाबा यांचाही जन्म इथं झालेला आहे. ही भूमी जी आहे ती पवित्र भूमी आहे. आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे का मराठवाड्यासारखा सगळा प्रगल्भ असलेला भाग, शिवाजी महाराजांचे वंशज सुद्धा मराठवाड्यातलेच आहे आता उसरतात. तर एवढी सगळी पार्श्वभूमी असताना ही अवकाळा का येते याचं आकलन आपण सर्वांनी करायला पाहिजे. निश्चितच सर, तुमचं ज्ञान अफाट आहे ते तुमच्या वाणीतून आम्हाला कळत आहे. तर सध्या कोरोनाचा फटका आपल्या मराठवाड्याला जो बसला आहे त्यातून आपल्याला कसं उभारता येईल, जी आर्थिक मंदी सोसावी लागते त्यातून कसं, आणि आपला मराठवाडाच नाही तर संपूर्ण देश आज आपण बघतोय की तो आर्थिक अडचणीत सापडला गेला आहे. कित्येक जण बेरोजगार झालेत, हाताला काम नाही. आणि आपला देश नाही तर संपूर्ण जगच कोरोनाच्या संकटातून जातोय. तर आपण पहिले देशाचं बघूया, इतर जगाच्या तुलनेमध्ये आपल्या देशाचं अर्थकारण कसं वाटतंय? छान प्रश्न आहे तुमचा. करोना नंतर एक माणसाला जाणीव झाली. मी बऱ्याच वेळेस सांगतो की शहरातल्या मनुष्यास, शहराच्या माणसास जाणीव झाली की अरे भाजी ही कशी असते, कुठनं येते, शेतीतनं येते का, दूध कुठनं येतं, हे कुठे येतं. की करोना काळामध्ये एकमेव उद्योग असा आहे, अन्न वस्त्र निवारा ज्या प्राथमिक गरजा ज्या आहेत. तर आता वेगवेगळ्या गरजा झाल्या, त्याच्यामध्ये ऊर्जा आली, हे आली, ते किंवा पेट्रोल आलं, डिझेल आलं, तेल आलं. तर अशा सगळ्याच अत्यावश्यक गरजामध्ये जवळजवळ म्हणजे उपगरजा अशा त्यात समाविष्ट झाल्या. पण मनुष्याला कळायला लागलं सगळं बंद जरी असलं तर आपला चरितार्थ चालण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, तर शेतीवर जे झालेलं असेल तो उत्पन्नाचे, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, राहू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची की पौष्टिकता कशामध्ये असते. मूल पोषक द्रव्य असलेलं अन्न हे विदाऊट रासायनिक खताने किंवा सेंद्रिय शेतीने मिळवलं, याच्याकडे ओढा जास्त होत चाललेला आहे. आणि सेंद्रिय शेती त्याचबरोबर शेती उत्पन्नाची विषयी एक नाळ प्रत्येक नागरिकाची इथून पुढे जुळत आली आहे. बाकीचे क्षेत्र थांबले पण शेती उद्योग, कृषी उद्योग जो आहे तो भारतातला थांबलेला नाही. आणि भारतातली जी परिस्थिती आपण जर बघितली तर ही कृषी उत्पादनाला एकदम चांगलं, ऊन वारा पाऊस या तिन्ही गोष्टी ज्या आहेत तर भारतामध्ये चांगल्या आहेत. भारताचं उत्पन्न जे आहेत, आपण अन्नधान्यामध्ये जगामध्ये 2 नंबर आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला सांगायचं जर ठरलं तर ह्या वर्षी 30 कोटी टन अन्नधान्य उत्पन्न होतं. पण सुदैवाने पर्जन्यमान सुद्धा चांगलं होतं आणि शेतकऱ्यांचे कष्ट योगायोगाने लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्यांना काम करायला वेळ मिळाला. आणि त्याचा फायदा असा झाला की 30 कोटी टन धान्य जर हे आपण शेतकऱ्यांचं होतंय तर त्याला योग्य भाव मिळणं आणि त्या भावानुसार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं ही एक मोठी संधी किंवा एक मोठं आव्हान सुद्धा सरकारसमोर एक आलेलं आहे. मला असं वाटतं योग्य भाव जर मिळाला शेतकऱ्याला तर याच्यापासून निश्चितच चांगली उभारी त्या उद्योगाला येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायला आनंद वाटतो की भारताची कृषी मूल्य किंवा कृषी अन्नधान्य राहील किंवा कृषी माल जो राहील तर त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचा जर ग्राफ जर काढला तर करोना नंतर जवळजवळ 25% निर्यात वाढत चालली. मला सांगायचं आहे की म्हणजे करोनाला आपल्याला हरवायचं जर असलं किंवा जर प्रतिकारशक्ती वाढायची असली, आर्थिक परिस्थिती जर आपल्या देशाची जर चांगली पाहिजे जर असली तर कृषी उद्योगाशिवाय ह्या भारताला तरी पर्याय मला सध्या वाटत नाही. सर किती म्हणजे अगदी तुम्ही संपूर्ण देशाचा प्रश्न इथे बसल्या बसल्या सोडवला असं म्हणायला हरकत नाही. आणि खरंच या कोरोनानं आपल्या मातीशी आपली नव्यानं तिच्याशी संगत जोडून दिली. माणूस जो भौतिक गोष्टीत किंवा भौतिक सुखामध्ये गुरफटला जात होता कुठेतरी तो थांबून परत आपल्या मुळाशी परत यायला लागला. कितीतरी लोक लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरी मायदेशी परतले, आईवडिलांजवळ थांबले. तर कुठेतरी हे एक सकारात्मक परिवर्तन कोरोनामुळे येत होतं. आणि आता तुम्ही सांगितलं की
भलेही किती सगळे पुढे गेलेत, मोठमोठे शास्त्रज्ञ झालेत, आपण दुसऱ्या ग्रहांवर पाय ठेवूनही आलो, मात्र जी शेती, जी पारंपरिकता आपण आपली जी आहे तीच आपल्याला या मोठ्या संकटातनं तारून नेऊ शकते. एवढी मोठी डबघाईला आलेली आपली अर्थव्यवस्था ती देखील ही शेतीच करू शकते. सर, हे आपल्याला सकारात्मक चित्र बघायला मिळालं ग्रामीण भागामध्ये, पण शहरी भागातले उद्योगधंदे जे होते त्याबद्दल त्यांचं अर्थकारण कसं झालं, तिथले जे लोक होते त्यांना किती लॉस झाला, किंवा ते काहींचं असं झालं की अस्तित्वच संपण्यावर आलं. तर ही सगळी जी परिस्थिती होती, तर शहरी भागामध्ये जो कोरोनाचा प्रभाव जो पडला त्यानंतर इथली अर्थकारणाची समीकरणे कशा प्रकारे बदलली? आपल्याला सांगायचं जर ठरलं तर अर्थव्यवस्था, जग हे सगळं चक्रमेनी क्रम, म्हणजे हे चक्र आहे मनुष्य जीवनाचं, अर्थव्यवस्थेचं, तेजी मंदीचं, त्याच्यानंतर येणाऱ्या संकटाचं. आत्तापर्यंतची कुठलीही संकट आली, युद्ध असो किंवा आपल्या याचे कुठल्या नैसर्गिक आपत्ती असो, त्या लिमिटेड होत्या, मर्यादित होत्या, एका जिल्ह्यासाठी, एका राज्यासाठी, एका देशासाठी. पण मी असं म्हणतोय की पृथ्वी निर्मित झाल्यापासून का हे मानवावरील, ह्या विश्वावरील, पृथ्वीवरील पहिलं संकट असेल का ते आणि पूर्ण जग व्यापलं, ते म्हणजे कोरोनाचं. आणि हे एवढं मोठं संकट आहे, तर माझं वैयक्तिक मत आहे की याला समजून घेण्यामध्ये आपण कमी पडलो. राजकर्त्यांनी आपली जबाबदारी झटकून देऊन स्वतःची राजसत्ता, स्वतःची खुर्ची कुठल्या कारणाने जाऊ नये का ज्याने मनुष्यहानी होईल किंवा मृत्यू होतील लोक, त्याच्यामुळे आपल्यावर येईल, त्याच्यामुळे आपली खुर्ची जाईल, यासाठी सरळ टाळेबंदीचा हा उपाय लावला. आणि त्याचबरोबर जनतेने सुद्धा आणि त्यांनी सुद्धा करोनाला समजून घेण्यामध्ये कमी पडले. असं मी का म्हणतो की स्थलांतरित मजुरांनी स्थलांतरित होऊन काय केलं, कुठेतरी आपण त्यांना कमी पडलो का. तुम्ही औरंगाबादमध्ये जर राहणारे असला तर तुम्ही खेडेगावात जाऊ नका ना, औरंगाबादमध्येच थांबा. याच्यावरनं फलित काय झाले, आज तुम्ही बिहार झाल, युरोप, UP मधले, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात इथले सगळे महाराष्ट्रामध्ये असणारे कामगार तिकडे गेले, त्याच्यामधनं जीवितहानी झाली. तुमचाच औरंगाबादचा एक प्रसंग जर बघितला तर रेल्वे पटरीखाली 20-22 लोक गेले. तर हे आणि नाही हो, रस्त्यावरच फिरत लोक रस्त्यावरून फिरले, कुठं फिरणे कोणी सांगितलं नाही. लॉकडाऊनला एवढी भीती का घातली हेच मला समजत. मग त्याचा प्रादुर्भाव आतापर्यंत आपण जो म्हटले ना शहरीकरणामध्ये काय, हा म्हणजे याचा परिणाम काय झाला, तर हा सगळ्यात मोठा परिणाम शहरीकरणावर झालेला आहे. आणि हा स्थलांतरित मजूर असो, व्यापारी असो, कोणी असो, प्रत्येकाने गावी जाऊन काय करणार, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या मनामध्ये अशी भीती घातलेली आहे की आपण राहतोच ना 4-8 दिवस, महिना, 2 महिने जगू शकू, चला आपल्या मातृभूमीकडे आपण तिथं जाऊन ठेवू. तर ही जे एक भूत डोक्यामध्ये घातलेलं होतं, त्या भूतामुळं किंवा त्या गैरसमाजामुळं, त्या अंधश्रद्धेमुळेच मी असं म्हणतोय की कोरोनापेक्षाही वाईट परिणाम जे असतील, वाईट हाल जे झाले आहेत ते लोकांचे ह्या गैरसमजुतीमुळे, चुकीची माहिती लोकांपर्यंत गेली. हात लावला तर हे होईल, ते राहिले तर ते होईल, नुसतं बोंब. आणि कुठलेही शास्त्रज्ञ म्हणा, हे म्हणा, असे लोक समोर आले नाही. अजूनही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम किंवा त्याचे कोरोनाचे लक्षण याच्याविषयी कुठेही एकमत नाही. तर याच्यामध्ये वर्ल्ड ऑर्गनायझेशन असेल किंवा कोणी असेल का, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असं कुठलं तरी नियमक काढून कोणाला तरी धीर द्यायचा प्रयत्न करून, आजही लस निघत नाही किंवा नाही निघली तरी चालेल, पण तिच्याविषयी काय, प्रत्येक देश प्रत्येकाचे वेगवेगळ्याने आपली आपली पुंगी वाजवतो. त्याच्यामुळे हे अजूनही संभ्रमात आहे. आणि याचा सगळ्यात मोठा उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं लाईट बिल असेल, भाडं असेल, तोडा असेल किंवा त्यांनी हे केलेली इन्व्हेस्टमेंट असेल, पैसा हा कधी झोप घेत नाही, व्याज हा कधीही झोपत नाही. त्याचं जे चक्र जे असतं ते चालू असतं. जरी सरकारने सुविधा दिल्या, हे दिल्या, ते दिलं, त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरला, त्यांचा व्यवसाय उभा करायला जो खर्च लागला, जे भांडवल लागले, तर ते वसूल कधी. तर असेच बरेच प्रश्न शहरीकरणामध्ये, उद्योग व्यवसायामध्ये आपल्याला वाढलेले. बरेचशांना वाटतं उद्योगपतींना असं मिळतं, तसं मिळतं, तसं नाही आहे.
बरोबर परिस्थिती ही वेगवेगळी आहे आताच्या वातावरणाप्रमाणे. बरोबर. सर, कोरोनाच्या मध्यंतरी नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशाला संबोधित केलं की आत्मनिर्भर बना. त्यावेळेस हा शब्द खूप जास्त व्हायरल झाला, आत्मनिर्भर. तर तुमच्या नजरेतून आत्मनिर्भर काय आहे आणि आत्मनिर्भर बनणं कशा प्रकारे अर्थव्यवस्थेला मजबूती देऊ शकतो? आत्मनिर्भरता एक स्वावलंबन, जसं महात्मा गांधींना स्वावलंबी कसं व्हायचं, स्वदेशीचा नारा दिलेला आहे. तर आत्मनिर्भरता ही काय एका मनुष्याशी संलग्नित आहे असं मला वाटत. गाव सुद्धा एक आत्मनिर्भर होऊ शकतं, म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये. कारण कुठल्याही शेतीमध्ये क्लस्टर असेल, औरंगाबाद ऑटो हब आहे, त्याबद्दल ते आत्मनिर्भर आहे. आत्मनिर्भरता म्हणजे तुमची चेतना अशी निर्मित करा का जेणेकरून आपल्याला जगायची इच्छा होईल, चांगलं राहण्याची इच्छा होईल, समाजाचं कार्य करण्याची इच्छा होईल. आणि अशी आत्मनिर्भरता बना की तुम्ही देशासाठी, तुमच्या समाजासाठी, तुमच्या कुटुंबासाठी रात्रंदिवस त्याच्यामध्ये तुम्ही गुंतलेले राहात, त्या विचारात गुंतलेले राहात. आणि प्रत्येकाने स्वतः दुसऱ्यावर विसंबून राहण्याची वेळ आज गेलेली, असं त्यांचं सांगण्याचं सांगितलं का हे जे घ्यायचं तर तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही स्वतः निर्णय घ्या, तुम्ही स्वतः कारवाई करा, तुम्ही स्वतः तसा वागण्याचा किंवा तसा बोलण्याचा हा प्रयत्न तुमच्यामध्ये ठेवा. हे खरं आत्मनिर्भरतेचं खरं तत्व आहे. आणि अर्थकारणामध्ये आत्मनिर्भर कसं बनता येईल, आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर कसं बनता येईल? कसं आहे, आर्थिक दृष्ट्या आपण तसं जर बघितलं तर देशाला आत्मनिर्भरता पहिलं राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आपल्या देशाची प्रतिमा जर आत्मनिर्भरतेकडे गेली, सुलभ अर्थव्यवस्थेकडे जर गेली, तर इथले सुद्धा नागरिक त्याची फळं इथल्या नागरिकाला मिळते. आणि ही आत्मनिर्भरता इतर देशावर सुद्धा अवलंबून आहे. जागतिकीकरणानंतर कुठलाही एक देश, आज अमेरिका जरी झाला आपण जर बघितलं तर अमेरिका हा म्हणजे एकदमच बूम होऊ शकत नाही एकाच दिवशी, जरी त्यांच्या बऱ्याच वर्षाच्या तपस्या आहेत. आज नंबर 1ची अर्थव्यवस्था आहे. आपल्या जवळजवळ 7 ते 8 पटीने त्यांची अर्थव्यवस्था, आपलं 3 लाख कोटी जी हे आहे, $3 मिलियन जे आहे, तर त्यांचं 20-22 याच्यापर्यंत आहे सगळी अर्थव्यवस्था. तर 5 मिलियनपर्यंत आपल्याला जायचं हे केलेलं आहे. तर मला सांगायचं आहे की खुल्या अर्थव्यवस्थेमुळं आत्मनिर्भरतेला बाकीच्याही देशाचा सपोर्ट लागतो. मी आता तुमच्या प्रश्न आणि तुमच्याच उत्तरात की भारताची प्रतिमा सुद्धा तेवढी चांगली झाली तर बाकी बाहेरच्या देशाची आयात निर्यात करार वाढली. आणि आयात निर्यात करार वाढल्यानंतर भारताची व्यवस्था थोडी चांगल्या परिस्थितीत, याच्यापेक्षाही वेगळ्या परिस्थितीत येऊ शकते. हा कोरोनाचा इफेक्ट सुद्धा मला वाटतंय की एवढा मोठा आपला देश, विविध धर्म, पंथ, वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती, आणि आज सरासर मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या देशाने सगळ्यात जास्त प्रतिकार जो केलेला असेल तर हा कोविड-19 ह्या कोरोना रोगाचा केलेला आहे. आणि जेवढे बाकीच्या देशाचं नुकसान जे झालेलं आहे तसं आपल्या लोकांची प्रतिकारशक्तीमुळे, दैवयोग आणि सगळ्याच्या एकमेकाच्या, सगळ्या नागरिकाच्या सहकार्यामुळे मला निश्चितच असं वाटतंय की आपल्या देशाला याचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. नक्कीच सर. आणि कुठेतरी माणूस परत आपल्या मुळाकडे परतलाय कोरोनामुळे. सो कॉल्ड मॉडर्न पिढी जी घडत होती ती कुठेतरी तिच्या मूळ तत्वाकडे या सगळ्या गोष्टीमुळे रिटर्न आली. सरांचं प्रदर्शित झालेलं पुस्तक देखील आहे गांधीजीच्या अर्थशास्त्रीय संकल्पना. गांधीजींच्या अर्थशास्त्रीय संकल्पना. आता नेमक्या गांधीजींच्या अर्थशास्त्रीय कल्पना काय आहेत ह्याही आपण सरांकडनं जाणून घेऊयात. ओके, छान. आपण जो म्हणजे माझ्या मेमरीजला परत आता एक चालना मिळते. गांधीजींच्या ज्या अर्थशास्त्रीय संकल्पना ज्या आहेत, आतापर्यंत महात्मा गांधीजी एक महान नेते, देशाचे स्वातंत्र्य मिळवून देणारे एक मोठे पुरुष, अहिंसावादी जागतिक नेते, अशा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये त्यांनी केलं. तसा देव वेगळ्या वेगळ्या माणसाला वेगवेगळ्या रूपामध्ये बघतो, तसं मी त्यांना माझ्या बुद्धिक कौशल्यानुसार म्हणा किंवा आकलनानुसार मी त्यांना मिळवतो. बरोबर. तुमचा अर्थकारणात एवढा दांडगा अनुभव आहे म्हणून तुम्ही गांधीजींचं अर्थकारण बघू शकला, त्यांच्या संकल्पना. तर आता जे आहे ना, मेक इन इंडिया,
अशा ज्या संकल्पना आहेत, तर महात्मा गांधीजींनी आपले आता नवीन नवीन वेगवेगळे ट्रेनिंग सेंटर्स निघतात किंवा त्याच्यानुसार वेगवेगळ्या स्किल इंडिया वगैरे असे काही नवीन संकल्पना आता सध्या येतात. त्याचं जे मूळ जे दडलेलं आहे तर महात्मा गांधीजीच्या संकल्पनांमध्ये दडलेलं आहे. महात्मा गांधीला खेडे विकास प्रणीत भारतीय अर्थव्यवस्था, त्यासाठी त्यांनी काय केलं, नुसतं महात्मा गांधीचे तत्वज्ञान हे बोल घेवढं नव्हतं, तर त्यासाठी त्यांनी काय केलं, पहिले सेवा आश्रम केले. सेवा आश्रममध्ये ट्रेनिंग सेंटर केलं. तिथपासून चरख्यापासून वेगवेगळे उद्योग व्यवसाय असेल, ग्रामोद्योग असेल, हा जर खेडेगावातील जर उद्योग जर चालले तरच देश चालेल. त्यांना पूर्ण शहरीकरण त्यांना अपेक्षित नव्हतं. बरोबर, गांधीजी खेड्याकडे चला असं वाक्य आपण सातत्याने ऐकतो. ते कायम म्हणायचे की देयर इज अ सफिशियन्सी इन धिस वर्ल्ड फॉर मॅन्स नीड, नॉट फॉर मॅन्स ग्रीड. जगामध्ये सगळं भरपूर आहे, माणसाच्या गरजा पुरवला आहे, पण माणसाची लालसा कदापि जग पुरवू शकत नाही. म्हणजे कमीत कमी साध्या राहणीनुसार, साध्या उद्योगानुसार महात्मा गांधींनी हे खेडेगावामध्ये वेगवेगळे रोजगार तंत्र, खेडेगावाची अपेक्षा काय असतील, तिथली गरज काय असेल त्याच्याप्रमाणेच उत्पन्न घ्या. स्वदेशी म्हणजे काय, स्वदेशी म्हणजे फक्त देशातील उत्पन्न वापरायचं, देशातील उत्पन्नच खरेदी करायचं अशी त्यांची संकल्पना होती. त्यांचे चर्म उद्योग असतील, 12 बलुतेदार असतील, त्यांचे उद्योग चालले पाहिजे. आणि 10-20 कोसामधले जे गाव असतील, जी जनसंख्या असेल, तर त्यांचे जे काय गरज असेल, त्यांची कुठली त्यांना मदत असेल, कुठले त्यांना उत्पन्न लागत असेल, तर त्या उत्पन्नाची निर्मिती तुम्ही करा. स्वदेशी म्हणजे आपल्या शेजारी अगोदर कोण आहे, त्याला कुठल्या याची जरूर आहे, कुठली मदत पाहिजे, याला मदत करा. तर ती खरी स्वदेशी संकल्पना आहे. ती खरी त्यांनी स्वदेशीची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये व्यवसाय असेल, उद्योग असतील, वेगवेगळ्या संकल्पना असतील, ग्राम स्वच्छता मोहीम असेल, हे सगळं जे आहे तर गांधीजीच्या तत्वज्ञानामध्ये. आणि देशाचं अर्थकारणाला खेडे हेच पुढे नेऊ शकतात. खेडे पुढे जर गेले तर देश पुढे जाईल. अशी जी ग्रामीण व्यवस्था निर्मित व्हायला पाहिजे, तर ती महात्मा गांधीजींनी त्यावेळेस संकल्पित केली आणि पूर्ण देशाचा त्यांनी दौरा करून हे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी जे इव्हन जे संशोधन, शोध, निबंध सुद्धा दिलेले आहे. महात्मा गांधीचं एक तुम्हाला मी सांगतो की शेतकऱ्याविषयी त्यांनी पहिला जो सत्याग्रह केलेला होता, चंपारणचा सत्याग्रह. महात्मा गांधी तेव्हा नेते बनायच्या द्विधा मनस्थिती होते. जेव्हा तिथे गेले ते, तर तेव्हा तो सत्याग्रह एवढा यशस्वी झाला की तेव्हापासून महात्मा गांधीचा लढा सगळ्या लोकांना लागला आणि मग ते स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये पुढे सक्रिय झाले. तर असे महात्मा गांधीच्या वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या आपण खरंच तुमच्या चष्म्यातून आम्हाला वेगळे महात्मा गांधी बघायला मिळतात आणि सरांच्या बोलण्याहून एकंदरीत असं जाणवतंय आपल्याला जरी शहराकडे आणि विदेशात पैसा दिसत असला तरी मूळ अर्थकारणाची हे अजूनही आपल्या मातीतच जोडलेली आहे असं सरांच्या बोलण्याहून एकंदरीत आपल्याला जाणवतोय. सर, शहरी भागातलं अर्थकारण कशा प्रकारे सुरळीत करता येऊ शकेल? शहरी भागाचं आपल्याला मी सांगितलेलं आहे, मनुष्याचा म्हणजे जो एका जागेवर राहू शकत नाही मनुष्य, हालचाल केल्याशिवाय, कार्य केल्याशिवाय, काम केल्याशिवाय त्याला पर्याय. आणि शहरी भागाचं अर्थकारण आता हळूहळू रुळावर यायला लागले. हा एक पृथ्वीचा नियम आहे. हालचाल वेगवेगळ्या प्रकारे चालू आहे. बरेच निर्यातीचे सुद्धा नवीन संधी आपल्या देशाने या कोरोनानंतर उपलब्ध करून दिलेल्या आहे. आणि मला एक सांगायचं आहे, उपभोग हा आर्थिक व्यवहाराचा किंवा आर्थिक गरजेचा जशी सुरुवात असते तसा तो अंतही असतो. मला असं म्हणायचं आहे की शहरीकरण वाढून वाढून किती दिवस वाढायचं. तर शहरीकरणाची आजही आपल्या देशामध्ये जी कमावण्याची जी मूल्य आहे ते जास्तच आहे. मला असं म्हणायचं आहे की शहरीकरणावर इथनं पुढं जे राहील तर थोडंफार रिस्ट्रिक्शन्स, थोडी बंदी याच्यातल्या टाईप राहील. लोकांचा ह्या करोनानंतर
थोडा कल ग्रामीण भागाकडे राहण्याचा किंवा व्यवसाय करण्याचा वाढत जाईल असं मला वाटते. आणि समुद्राच्या लाटा जर थांबल्या तर आपण आंघोळ करू, म्हणजे तुमची आंघोळ कधीच होणार. समुद्राच्या लाटा थांबल्या तसं तुम्हाला एक सगळ्या प्रेक्षकांना सगळ्यांना मला संदेश द्यायचा आहे की करोना संपेल म्हणजे आपण काम चालू करू. करोना झाल्यानंतर हे करू. करोनासारखे रोग येणाऱ्या ज्या आपत्ती असतील त्या जगावर, ह्या देशावर इथनं पुढं कायम येत चालतील. कारण त्याला प्रदूषण हे त्याला आपण सर्वच कारणीभूत आहोत. याच्यामधूनही आपल्याला इथनं पुढं काम करण्याची, त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती ठेवाच लागेल. याच्या पाठीमागचे आपण 40-50 वर्षापूर्वीचे दिवस जर आठवले ते असे होते ते स्वप्नातले दिवस झाले. पण ॲक्च्युअली ह्या जीवनामध्ये आता येणारे जे आपल्याला दिवस आहेत तर हे वेगवेगळ्या इथनं पुढच्या अशा संकटाला सामोरं जावंच लागेल आपल्याला. हा जीवनाचा एक मार्ग राहील असं मला वाटतं. बरोबरच सर. आणि तुम्ही खूप सोप्या भाषेमध्ये आम्हाला मातीचं महत्त्व या ठिकाणी पटवून दिलं आहे, गांधीजींचे वाक्य या ठिकाणी पटवून दिलेत. पण सर असं असताना देखील आपल्या मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं तर शेतकरी आत्महत्येचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एकीकडे आपल्याला असं दिसतंय की अर्थकारणाचं मूळ हे मातीतच दडलेलं आहे आणि दुसरीकडे त्याच मातीमध्ये राबणारा शेतकरी बळीराजा आज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतोय. मग असं न होण्यासाठी किंवा गावाकडचं शेतीकडचं अर्थकारण अजून मजबूत करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? कसं आहे की संधी उपलब्ध जर करून दिली तर मनुष्य पुढे जातो. तुम्हाला एका कंपनीचं उदाहरण सांगतो. ती कंपनी चप्पलची कंपनी होती आणि त्याला मार्केटिंग जो ऑफिसर असतो किंवा मार्केटिंग जो त्यांचा एम्प्लॉईज असतो तो आफ्रिकेमध्ये पाठवतात. तो सर्वे करून येतो. तो सांगतो त्यांना कंपनीला का इथं तुमची चप्पल जाणार नाही. त्या मॅनेजरला विचारलं दुसऱ्याने का तू का, म्हणजे त्या सेल्समॅनला विचारलं तर तू का. ते म्हटले तिथले लोक जे आहे ते चप्पलच घालत नाही. तर मालकाने सांगितलं की ते चप्पल घालत नाही ना, तिथं पहिलं आपलं लॉन्चिंग जे असेल तर आपल्या चप्पलचं तिथं लॉन्चिंग करा. जे घालत नाही त्यांना घालण्याची सवय लागली आणि नंतर सगळ्यात जास्त खप तिथं झाला. आपण वापरतो तर आपल्याकडे खप कमी होईल, पण तिथे चप्पलचा खप वाढला ती कंपनी जगामध्ये नंबर यायचा. प्रत्येक वेळेस आपण दुर्लक्षित मराठवाड्यात हे जमणार नाही, हे चालणार नाही, इथं काही जमत नाही, इथं काही होत नाही, असा दुर्लक्षित भाव सरकार असो आपण असो कुठले असो, मुख्य म्हणजे लोकांना याच्यामध्ये संधी मिळत नाही. कृषी उद्योग पाहिजे तेवढे समज मका हा असो, मोसंबी मराठवाड्याची एकदम प्रसिद्ध आहे, मका प्रसिद्ध आहे, ज्वारी प्रसिद्ध आहे, तूर प्रसिद्ध आहे. मराठवाड्यासारखा कपाशी पुढं होत नव्हती. मग याला वेगळ्या प्रकारे उभारी का देऊ नये आपण म्हणतायत. पण काही काही वेळेस पॉझिटिव्ह भाग सुद्धा आहे. आज औरंगाबादचा ॲटो हो जगामध्ये जवळजवळ चांगलं नाव. इथं फक्त संधीची जी संधी देणं, लोकांना प्रवृत्त करणं, याची इच्छाशक्ती आणि एक मानस ठेवणारं नेतृत्व इथं कमी पडतं आहे असं मला वाटतं. शेवटी राजकीय पाठबळाशिवाय राजाशिवाय तर काही चालू शकत तिथं आपण. तर अशा नेतृत्वाचा हा मराठवाडा माझा इथं का होत नाही तर इथं ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजे. आता जशी मी घटना सांगितली, एक गोष्ट सांगितली, त्याच्या एक मराठवाड्यामध्ये फक्त औरंगाबाद जर सोडलं तर बाकी कुठेच उद्योग जायला तयार, कुठेच व्यवसाय जायला तयार. आता हे समुद्रीसारखे समृद्धी महामार्गासारखे हायवे येत आहेत तर इथनं पुढं तर त्यामध्ये विकासाला निश्चितच चान्स मिळेल. आणि ह्या मराठवाड्यातले लोक एक प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत आणि एक चांगल्या विचारसरणीचे आहेत. इथं जो पायंडा जो आहे, इथं जे मिळणारं प्रेम जे आहे तर कुठं नाही असं मला वाटतं. निश्चित याचा सगळ्यांनी आपण जर विचार जर केला तर इथंही सगळं होऊ शकतं. मी स्थलांतरीला किंवा चांगलं विद्वान असतील, शास्त्रज्ञ असतील, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था असतील, त्यांनी आपल्या मराठवाड्यामध्येच राहा आणि आपल्या मराठवाड्याला एक चांगल्या प्रकारचं उभारी देता येईल, चांगल्या प्रकारचं योगदान देता येईल असं मला वाटतंय. आणि त्यात मोलाचं काम म्हणजे आपल्यासारख्या MCN हातवे चॅनल्स जे आहेत, आपल्यासारखे जे प्रतिनिधी आहेत, माध्यम प्रतिनिधी, त्यांनी सुद्धा मराठवाड्याविषयी चांगल्या पॉझिटिव्ह न्यूज देऊन,
पॉझिटिव्ह जे सकारात्मक ज्या बाबी असतील त्या जनतेसमोर आणून जेणेकरून जनता आपल्या मराठवाड्याला उंच नेण्यास, एक उभारी देण्यास, एक भरारी देण्यात कार्यभाग करतील असं मला वाटतं. निश्चितच सर, आपण जी आमच्याकडून अपेक्षा ठेवतायत ती निश्चितच आम्ही पूर्ण करू. आणि आपण वळत होतो की शेतकऱ्यांकडे किंवा शेतीची जी परिस्थिती आहे, तसं आज जर आपण बघितलं की मोठमोठे राजकीय नेते मंडळी असो की कुणीही असो, ते असं दाखवतात, विविध योजना आणतात आणि मग शेतकऱ्यांना ते देतायत असं सांगतात. मग बऱ्याचशा गोष्टी समोरही येतात, घोटाळे असतील, काही असतील. पण एकंदरीत सगळ्यात जास्त सुविधा देण्यासाठी शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे, मात्र त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. कुठेतरी ग्रामीण भागामध्ये माहितीचा अभाव आहे का, त्यामुळे तो प्रगत होऊ शकत नाहीये, किंवा त्यांची काही मानसिकता त्यांना आड येते का, ज्यामुळे मराठवाडा अजून प्रगतशील होऊ शकत नाही. ग्रामीण भागात नेमक्या काय अडचणी आहेत ज्यामुळे तो अजून प्रगतशील वाटेवर न जाता कुठे कुठे आपल्याला आत्महत्येच्या गोष्टी बघायला मिळत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये मराठवाड्यातील कृषी व्यवसायामध्ये ज्या पद्धतीने आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये एक स्वच्छता अभियान असो किंवा पंचायत समितीचे वेगवेगळे रोड असो किंवा इरिगेशनचे असो, असे वेगवेगळे डिपार्टमेंट जे असतात, शैक्षणिक असो, तर कृषी क्षेत्रावर मी बऱ्याचदा मुलाखतीमध्ये सांगितले की निदान मराठवाड्यामध्ये तरी सरकारी अधिकारी वा, सरकारी ऑफिसेस वा, वेगवेगळ्या येणाऱ्या सुविधा असतील. बऱ्याच वेळेस मराठवाड्याच्या नावावर तिकीट फाडलं जातं, निधीचं तिकीट फाडलं जातं आणि ॲक्च्युली तुम्ही जसं म्हटले तसं तळागाळापर्यंत तो निधी येत नाही. आणि नियम असा असतात, वेळेमध्ये निधी जर खर्च नाही झाला तो परत जातो. म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार जो म्हणतो तो असं मराठवाड्यामध्ये आज परिस्थिती येते. मला असं म्हणायचं आहे का सरकारने मराठवाड्याविषयी एक कृषी व्यवसायाला प्राधान्य देऊनच किंवा कृषी व्यवसायाला प्राधान्य द्यायचे, शेतकऱ्याला इथं प्राधान्य द्यायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये हे होणार नाही. मग एक तर आपल्या बँकिंग व्यवस्था वाढवा, तर बँकेची संख्या वाढवा, गव्हर्नमेंट फायनान्सची संख्या वाढवा, दिलेल्या योजनाचा एक वेगळ्या प्रकारे कृती आढावा कसा करता येईल त्याचं हे वाढवा, किती दिले, कोण वंचित राहिले याचं हे आढावा लावा. बाकी हे कागदपत्री सगळं दाखवलं जातंय. पण बऱ्याच वेळेस काय होतं, शहरापासूनही काही गाव, खेडे, तालुके मराठवाड्यातले थोडे लांब असल्यामुळे तिथेही अधिकारी वगैरे जाण्याचं टाळतात. ही जी मानसिकता जी पाहिजे लोकांना मदत करण्याची, ती बऱ्याचशा अधिकाऱ्यापासून, सरकारी योजनांपासून वंचित राहते. त्याच्यामुळे एक प्रकारे मराठवाड्यातला नागरिक, मराठवाड्यातला जो त्या कृषी व्यवसायात असणारा शेतकरी या सगळ्या सुविधापासून वंचित होत झालेला आहे. आणि याच्यामध्येच त्याचं जी आहे तर त्याची प्रगती दिसून येत नाही. आणि पुढं मानसिक तणाव, येणारं कर्ज, वेगवेगळे आपत्ती, गव्हर्नमेंटची कुठलीही जास्त सुविधा नसल्यामुळे आत्महत्येसारखं पाऊल शेतकरी उचलतात. सर, निश्चितच तुम्ही सांगतायत तशी वस्तुस्थिती आहे. मात्र जर आपण आज शेतकऱ्यांकडे बघितलं, मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे बघितलं, तर आपण बघतो की शहरं झपाट्याने बदलतात. मग ते एंटरटेनमेंटची साधनं असो किंवा काही असो, प्रचंड पैसा, उलाढाल ही सगळी शहरी भागामध्ये होत असते. आणि तेच जर आपण ग्रामीण भागामध्ये बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये तुम्हाला असं वाटतंय का पारंपरिकता जरा जास्त जपली जाते, किंवा माणूस त्याच सिच्युएशननीच शेतकरी जगतोय, जसं सेंद्रिय शेती असेल किंवा गांडूळ शेती असेल. म्हणजे जर करायचं असेल तर शेतीमध्ये पण खूप नाविन्य येऊ शकतं. शहर जितक्या झपाट्यानं बदलतंय तितकं शेतीमध्ये बदल ही मराठवाड्यातील माणसं ॲक्सेप्ट करत नाहीये. ते पारंपरिक वेणी जात आहे आणि त्यामुळे तेच कुठेतरी आपल्या तेच कुठेतरी त्यांचा जो पैशाचा व्यवहार असेल तिथे ते कमी पडून जात आहे. हो, पहिलं तर मी आपल्याला भांडवल हेच सांगितलेले आहे. आणि एक बदल म्हणून आपल्याला जर सांगितलं जर ठरलं तर जालन्याला रेशीम केंद्र आता नवीन चालू होते. तर ते रेशीम केंद्र भारतामध्ये सगळ्यात उत्कृष्ट केंद्र नवीन होते. तिथला रेशीम किडे उद्योग जो आहे ना तो चांगल्या पद्धतीने उभारला होता. तर मला सांगायचं हे आहे की कोणीतरी लीडर, कोणीतरी पुढं जर आलं तर ती पारंपरिकता बदलेल. बरोबर. आणि मराठवाड्यातलं जो अन्नधान्य जे आहे ते सकस आहे.
आता आपण जो म्हटलं तर पारंपरिकतेबरोबर आपल्याला सेंद्रिय नैसर्गिक शेतीकडे कधी ना कधी वळावं लागेल. जो आता रासायनिक खतं घातल्यामुळे जो मालाला काय 2,000 रुपये 3,000 रुपये क्विंटल मिळत, तर सेंद्रिय शेतीने 5,000 4,000 6,000 पर्यंत क्विंटल माल घेण्याची लोकांची तयारी इथनं पुढं राहील. पण त्याच्यामध्ये बदल करण्याचा पुढं मानस पाहिजे. आपल्याला एक सांगू आहे की मराठवाड्यातलं परभणी कृषी विद्यापीठ असेल किंवा महाबीज इथलं एका खाजगी कंपनीचं आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी बीज निर्मिती वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी बियाणं उत्पन्न केलं, सगळ्या देशभर त्यांनी पोहोचवलं. एवढं चांगल्या प्रतीचं उत्पन्न इथं घेतलं आलं. तर ह्या सगळ्या गोष्टी मराठवाड्यात आहेत, पण त्या जनतेपर्यंत रुजवण्याच्या याच्यामध्ये आपण कमी पडतो. आपण म्हणजे सरकारी यंत्रणा कमी पडते, त्याचबरोबर एकमेकाचा समूह कमी पडतो. राजकीय प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्याने त्याने आपलं स्वतःचं सिंहासन सांभाळून सगळं कार्य केलेलं आहे, पण पूर्ण मराठवाडा हा एकत्र बाजारपेठ निर्मित होईल.